हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आहे दत्त जयंती. तुम्हा सगळ्यांना दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सगळी तयारी वगैरे झाली, सगळं घरातलं आवरलं आणि ते मी ते भंडाऱ्याला चालले, जिथे आम्ही काल धान्य दिलं तिथे चाललेलो आहोत. सो मम्मीच्या इथे दत्त जयंतीनिमित्त भंडारा असतो तिथे आणि खूप मंदिर वगैरे छान सजवतात. सो तुम्हाला दाखवते मी. मागच्या वर्षी पण मी व्हिडिओ बनवलेली, जर कोणी बघितली नसेल तर ह्या वर्षी बघा. आणि मंदिर वगैरे खूप छान सजवले अक्षयनी ॲज युजल. तर ते पण मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेलच. आणि मी आणि अवनीच चाललोय. 3 वाजता अवनीचा क्लास आहे, ती तिकडनं क्लासला जाणार आणि मग मी घरी किंवा मम्मीकडे बघू आता कसं काय होतं ते. सो आता आम्ही निघतोय. माझ्यासोबत एक आजी आहेत, त्यांना पण मी आता घेऊन चालले भंडाऱ्याला. त्यांना म्हणलं तुम्ही पण सोबत चला. सो त्या पण आता येत आहेत. मस्तपैकी देव धुवून स्वामींना अंघोळ व्यवस्थित घालून सगळी पूजा व्यवस्थित केली. लास्ट टाइम मी गुरुवारच्या व्हिडिओमध्ये पोस्ट केलं होतं, म्हणून मी आता पुन्हा ती व्हिडिओ घेतली नाही. पण खूप छान सजवलेलं आहे मंदिर वगैरे. आणि आता निघते जायला भंडाऱ्याला, कारण मला खूप भंडारा आवडतो. खायला म्हणजे मला आवडतो. प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी असते, तसं मला आवडतं. आणि मी कुठेही असेल ना, मला माहिती तर मी नक्की जाते. असं नाही की घरात भेटत नाही म्हणून जाते, पण मला ते पर्सनली खूप आवडतं म्हणून मी जाते. सो आता निघतोय. बोलता नाही होत. सिनेमॅटिक बोलतो, सेंटिमॅटिक काय सेंटीमीटर करू. आणि माझे पप्पा स्वामींना डेकोरेट करतात आणि सगळ्या देवाला डेकोरेट करतात, बघू शकता तुम्ही आता. आणि आता साईबाबांना सुद्धा हार लावलाय. तुला काय झालं ग? हे बघा, हिचा हात बघा. कबड्डी खेळताना मोडून घेतला हिने हिचा हात. मोडून घेतलाय त्या भाडी मोडून घेतलाय ना. अगं लाजू नको, दाखव. अगं दाखव. हाय बघा. हा, अरे तोंड दाखव बोलली मी, हात नको दाखवस. हे बघा, हिची रिंग दाखवते ही. मला नाही दाखवायचं तोंड. आणि तिकडे अजून साईबाबांना डेकोरेट नाही केलंय, अजून आता करणार आहे आम्ही. इकडचं चालू आहे. तुम्ही हा बघू. साईबाबांना द्या ना फोटो, काय फुलं. हे बघा, हा कमळासारखा उगवळा आहे. कमळ. तुम्ही स्वामी लवर आहात, आम्ही साईबाबा लवर आहे. आमच्याकडे दोघं पण आहे. तुमच्याकडे स्वामीचा फोटो आहे का? आहे. आमचा साईबाबांचा रिअल फोटो आहे. हा, साईबाबांचा फोटो आमच्याकडे. आमच्याकडे स्वामींचा आहे. आमच्या स्वामीची मूर्ती आहे, मूर्ती. आवडीचं रेकॉर्ड झालंय. वहिनी अशा प्रकारे पूजा झाल्याच्या नंतर आवरायला घेते. आमची कॅमेरामॅन आहे. हो का? मग तुम्ही कॅमेरामॅनच बनवून ठेवलाय बघायला गेला तर. आणि मला काय ऐकवायला माहितीये का, मम्मी असं बोलणार होते की डब्बा काय नेणार आहे समूह, असं मला ऐकवायला. मम्मा काय बोलली, डब्बा अवनी असं ऐकवाय. तर मला काय वाटलं की मम्मी बोलते डब्बा काय नेणार आहे समूह. त्याचे लावायचे. कोण? मी नाही येते. आम्ही जात नसतो, आम्हाला येत असतं. आता काहीतरी हाय अडचण ना, म्हणून नाही ना. वहिनीचा फुल मेकअप चालू, फुल काजळ. फेवरेट मेकअपचं सामान काजळ. सध्या लिपस्टिक नाही लावून तरी चालेल, पण तिला काजळ लावायचं नसतं. हो का? अगं स्वामी काजळ आणि किती सुंदर दिसते. चला, आम्हाला पण जायचंय प्रॅक्टिसला अजून. जा मग प्रॅक्टिसला, तू मोबाईल. चल ग. स्वतः आम्ही निघालोय. या आजी आहेत सोबत आमच्या आणि अवनी क्लासला जाणार आहे. तो इकडे आहे भंडारा, जिथे आम्ही काल आलो होतो. इथेच मम्मी माझी राहते.
आणि इकडे बसवतात भंडाऱ्यासाठी जेवायला. इथे सगळं परिसर छानपैकी सजवला. स्वामींचा भंडारा दत्तगुरू निमित्त. बघ इकडे जेवलो वगैरे आणि मग नंतर अवनीला डान्स क्लासला सोडली. 3चा क्लास होता पण थोडा लेटच झाला. मी सांगितलं होतं, इन्फॉर्म केलं होतं की थोडा लेट होईल करून. मला वाटलं खूप गर्दी असेल पण फक्त वरती दर्शनाची लाईन होती, थोडीफार होती ती पण 10-15 मिनिटात झाली. आणि जेवणाला लाईन वगैरे नव्हती कारण खूप लोक म्हणजे लांबच्या लांब लचक वाढत होते ना असे लाईन, त्याच्यामुळे एवढी गर्दी नव्हती. मग आम्हाला खाली उतरलो, पाय पडून झाल्याच्या नंतर लगेच आम्हाला जेवायला भेटलं म्हणजे बसायला, म्हणून त्यामुळे वेळ नाही झाला लागला जास्त. मग तिला क्लासला सोडली, तीच रिक्षा फिरवली आणि मग घरी आली. प्रसाद होता तर मग म्हटलं अक्षयला देते कारण तो आला नव्हता भंडाऱ्याला. आणि मुली आहेत दोघी जणी सलूनमध्ये, म्हटलं त्यांना पण देते. तिथे दिलं आणि मग आता घरी आली. घरी आल्या तर थोडासा पसारा होता कारण मी असं सगळं असंच टाकून गेली. पूजा करायलाच आज खूप टाईम झाला आणि मग आता सगळं आवरते आणि मग जराशी झोपते. सगळ्यांची फेवरेट दुपारची झोप. तर मग आता झोपते आणि मग संध्याकाळी बघू. अक्षयला बोलली मठात जाऊया करून संध्याकाळी, तर बघू आता क्लायंटवर डिपेंड आहे, त्याला किती वाजता तो फ्री होतो त्यावर डिपेंड आहे जायचं नाही जायचं ते. आणि मला एक कुरिअर पण करायचं आहे संध्याकाळी, तर तिकडे पण जायचं आहे मला. आणि मी लाईफमध्ये फर्स्ट टाईम आज कुरिअर करणार आहे आणि कुरिअरची प्राईस विचारली तर 80 रुपये सांगितली नॉर्मल वजनासाठी 80 रुपये. तर मला जास्त वाटली कारण का मी कधीच कुरिअर वगैरे असं काही केलेलं नाही आहे, फर्स्ट टाईमच करते म्हणून. मग काय माहिती असेल पण तेवढी प्राईस, कधी केलं नाही त्यामुळे. तर मला ते करायचं आहे. SIP काढली होती तर झालं असं की माझं फक्त फर्स्ट मंथला पैसे डिडक्ट झाले 1000 रुपीज SIP म्हणजे म्युच्युअल फंडमध्ये. तर मग नंतर जातच नव्हते आणि मी एवढं लक्ष पण नाही दिलं, माझ्या ध्यानात पण नाही की म्हणजे ट्रान्झॅक्शन होतं नाही होत, सारखं चालूच असतं सलूनचं माझ्या ह्यालाच ट्रान्झॅक्शन आहे. तर मी एवढं लक्ष नाही दिलं आणि त्या दिवशी सहज म्हणजे माझा भाऊ आहे तो बोलला तुझे, तर तो पण सेम माझ्यासारखीच SIP करतोय. तर तो बोलला की माझे एवढे तुझे किती झाले. मी म्हटलं मला नाही माहिती, म्हटलं बघ चेक कर. आणि मग त्यांनीच ते ओपन करून दिलं ॲप त्यांचा आणि बघतो तो बोलतो अगं फक्त 1000 रुपयेच गेलेत. म्हटलं काय असं कसं होईल, म्हटलं 3-4 महिने तर होऊन गेलेत म्हटलं. तर मग बोलला ती होतो की मग कदाचित तुझं डिडक्ट नसेल झालं. तर मी म्हटलं मी तर सगळी फॉर्मॅलिटीज करून दिली होती आणि फर्स्ट जेव्हा माझे पैसे डिडक्ट झाले तेव्हा ते आपोआपच झाले होते की मी कुठे ट्रान्सफर वगैरे नव्हते केले म्हटलं. मग ज्यांनी माझी करून दिली त्यांना कॉन्टॅक्ट केला तर ते म्हणाले की पुन्हा एकदा फॉर्म भरावा लागेल. मग पुन्हा त्यांनी मला फॉर्म मेल केला, त्याची कॉपी काढली तर त्यांना त्यांच्या ॲड्रेसवरती तो फॉर्म द्यायचा आहे मला. तर मग आता ते करते. त्याच्यामुळे मला संध्याकाळी कुरिअर करायला जाते, लोक मुलुंडला राहतात. तर मग आता ते आज संध्याकाळी मला करायचं आहे. तर बघू आता किती वेळाने जाईन मी, आता झोपले की किती वाजता उठेन देव जाणे माहिती नाही. सो बघू आता संध्याकाळचं काय प्लॅन आहे. म्हणजे ते दत्त मंदिरात तिकडे पण जायचा प्लॅन आहे. बघू आता कसं किती वर्क करता येते सगळ्या गोष्टी. आणि ना खूप जेवले, इतका सुंदर भंडारा होता, इतकं छान जेवण होतं तुम्हाला काय सांगू. आणि खूप जेवले, पोट फुल झाले, चालवत नाही अक्षरशः. आणि एवढं जेवायचं नसतं ॲक्च्युली प्रेग्नेन्सीमध्ये, पण ठीक आहे जेवण खूप छान होतं. आणि मी त्या भंडाऱ्याची खूप म्हणजे आतुरतेने वाट बघत असते ना, का ते खूप सुंदर. आणि डाळ भात, ती डाळ एवढी भारी असते ना की म्हणजे कोणीही म्हणजे सहज असं ज्यांना डाळ आवडत नाही ते सुद्धा सहज खाऊ शकतात, इतकं सुंदर म्हणजे जेवण असतं ते. तर मग आता झोपते जराशी. झोप वगैरे झाली. उठल्यानंतर मग जी बाकीची कामं होती ती करून घेतली, चहा वगैरे पिली ॲज युजल. चहा पहिले पाहिजे. आणि मग त्यानंतर सगळं आवरून घेतलं आणि देवपत्ती वगैरे छान केली. इतकं भारी वाटतंय ना देवाचं ते सगळं सजवलेलं रूप बघून, असं वाटतं सारखं त्याचं त्यांच्याकडेच बघत राहावं.
इतकं सुंदर, असं वाटतं त्यांच्याकडेच बघत राहावं, इतकं छान. अक्षयनीच हे सगळं छानपैकी सजवलंय. आणि फेटा तर मी नवीन आणला होता आणि माळ पण नवीन आणली होती मठामधून. वस्त्र पण घ्यायचं होतं पण त्यांच्याकडे छोट्या मूर्तीचं होतं त्याच्यामुळे नाही मिळालं. आणि मग नंतर दुसरीकडे जायचं म्हटलं तर उशीर झाला होता त्या दिवशी, तर मग नाही हे केलं. आणि मला ते कुरिअर टाकायचं होतं जसं की म्हटलं, पण मला चेकच मिळत नाही आहे माझा. तर तो ना आता वरती चढावं लागणार आहे त्याच्यासाठी, तर मग मी चढू नाही शकत वरती. म्हणून मग आता संध्याकाळी जेव्हा अक्षय येणार तेव्हा त्याला सांगेन ते काढून द्यायला मला. त्यामुळे मग आज कुरिअरचं काम राहील. तर आता सलूनमध्ये जाते, बघते अक्षय काय करतोय. आणि एक मंदिरात पण जायचं आहे, तर बघू आता मठात जायला भेटतंय की नाही आणि मंदिरात पण. तर बघते आता कसं काय होत आहे ते. अवनी पण गेले क्लासला, मी एकटीच आहे घरी. मॅडमना महाप्रसाद एवढा आवडत नाही म्हणून, म्हणजे तिला मी म्हटलं ना डाळ भात जास्त ती नाही, तिला नाही आवडत, तर जास्त जेवलीच नाही. ते थोडंसंच जेवली आणि तिचा मूड पण खराब होता. तिचं फक्त क्लासला जाण्यासाठी तिचं नुसतं जीव असं वर खाली होत असतं. तर मग काय माहीत आता, मग मम्मीला सांगितलं होतं तिला अंड्याची भुर्जी आणि भाकरी द्यायला डब्याला, तर ती देणार होती. तर देऊन झाली असेल, 5 वाजता सांगितलं होतं द्यायला तिला. आणि टिफिन दिला नव्हता, मी घरी काय बनवलं नव्हतं त्या कारणाने. स्वतः बघू पुढचं काय अपडेट होणार आहे. तर प्लीज व्हिडिओ पूर्ण बघत जा आणि खरंच जर आवडत असेल तर सबस्क्राईब नक्की करा, कारण नवीन यूट्यूबरसाठी एक सबस्क्राईब खूप महत्त्वाचं असतो पुढे जाण्यासाठी वगैरे. आवडत असेल तर नक्की करा, काही जबरदस्ती नाही आहे की करायलाच पाहिजे, ज्याच्या त्याच्या मर्जीवर आहे. पण थोडीफार आम्ही पण मेहनत करत असतो, तर ॲटलिस्ट एक लाईकला तर पैसे लागत नाहीत, ते तर तुम्ही नक्की करू शकता. आणि सबस्क्रायबरला पण नाही लागत. तर बघू आता पुढची अपडेट काय असणार आहे. सो आम्ही आलेलो आहोत आता दत्त जयंती निमित्त मठामध्ये कोपरीच्या. मी सुटली आहे क्लासवर. काय चाललंय तुमच्या दोघांचं? सो आता आम्ही दोघीही घरी आलेलो आहोत. अक्षयने आल्या, तो पालखीसाठी गेलेला आहे आणि आईस्क्रीम खातोय आणि मला नाही फ्रुटी, कारण हिला सर्दी होते म्हणून तिला नाही द्यायची. आणि भंडारचं जेवण पण खूप छान होतं. थोडंसं जेवली, मी पण थोडंसं जेवली, कारण का मला थोडीशी उलटीसुद्धा झाली, मग जास्त जेवण नाही गेलं. आणि आता घरी आलो, आईस्क्रीम खातोय, म्हटलं थोडंसं पोटामध्ये बरं वाटेल म्हणून. तो द्यायला बोलला, देते पण नाही देते. ए गप्पा बस. गायसाठी एक दे मला बाईट, गायसाठी. चल. बघा काल ताप भरलेला आणि डोकं दुखत होतं, आईस्क्रीम खायची मॅडमनं. तर हा व्हिडिओ आता मी इथेच एंड करते. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि बाय बाय.